भारतातला म्युच्युअल फंड व्यवसाय अतिशय झपाट्याने वाढतोय। SIPच्या माध्यमातून दर महिन्याला तब्बल 18,800 कोटींची गुंतवणूक होतीये। मागच्या 3 वर्षात शेअर मार्केट आणि इक्विटी म्युच्युअल फंड्सनी खूप चांगला रिटर्न दिलाय। पास्ट परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे अनेक नवीन गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करतायत। विशेष म्हणजे यापैकी बहुतांश गुंतवणूक ही इक्विटी फंडमध्ये केली जाते। जानेवारी महिन्यात इक्विटीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक थीमॅटिक फंड्स आणि स्मॉल कॅप फंड्समध्ये पाहायला मिळाली। मात्र आता जे गुंतवणूकदार इक्विटीमध्ये SIP चालू करत आहेत त्यांना पुढचे 5 ते 7 वर्षात काहीच रिटर्न मिळणार नाही असं आमचं भाकीत आहे। यामागे नक्की काय कारण आहे आणि पुढच्या 5 ते 7 वर्षासाठी आपण गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी कशी ठरवायची ते आता सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, मनी9 मराठीची ही नेहमी खासियत राहिली आहे की आम्ही आउट ऑफ द बॉक्स आणि वेगळं ॲनालिसिस जे क्राऊड जो विचार करतोय किंवा सगळे ॲनालिस्ट ज्या दिशेने विचार करतात, जे रिकमेंड करतात त्याच्या पुढे जाऊन एक स्टेप आम्ही ॲनालिसिस करतो आणि सामान्य गुंतवणूकदारांना कसा फायदा होईल किंवा जिथं नुकसान होणार आहे तिथं कमीत कमी कसं नुकसान होईल त्याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो। आता तसंच एक अतिशय महत्त्वाचं प्रेडिक्शन आम्ही करतोय, त्याच्या मागं लॉजिक काय ते समजून घ्या। ते प्रेडिक्शन बरोबर येईल नाही माहित नाही, पण लॉजिकल आहे आणि हिस्टॉरिकल एव्हिडन्स घेऊन आपण त्याच्या बेसिसवर ते प्रेडिक्शन करतोय। मला असं वाटत नाही कुणी हे अशा प्रकारचं प्रेडिक्शन केलंय, पण हे त्याच्या मागं स्ट्रॉंग लॉजिक आहे आणि ते वर्क होण्याची प्रोबॅबिलिटी भरपूर आहे। तर लॉजिक असं आहे की म्हणजे बेसिक प्रेडिक्शन असं आहे की इथून पुढचे 7 वर्ष 5, 7 किंवा 10 वर्ष इक्विटी फंडमध्ये खूप कमी रिटर्न मिळेल। आयदर तो निगेटिव्ह असेल, 0 असेल किंवा FD पेक्षा 100% कमी असेल। आता आम्ही असं का म्हणतोय हे समजून घेण्यासाठी आपण जे मागच्या जे काय सायकल आहेत, म्हणजे मार्केट एक सायकलमध्ये चालतं। 10 वर्षाची एक सायकल असते, त्याच्यामध्ये तेजी, मंदी, कन्सॉलिडेशन असे 3 फेज असतात। तर मागच्या 1991 पासूनची तेजी मंदी आपण जर स्टडी केली आणि त्याचा आपण जर फ्युचर ॲनालिसिससाठी वापर करून घेतला तर नक्कीच आपल्याला या मागचं लॉजिक समजेल। तर पहिलं 91ची जी तेजी झाली तिथं बॉटम होता साधारण 300चा। हा निफ्टीचा मंथली चार्ट आहे। तर 300ला असणारा निफ्टी 1991 मध्ये तेजी झाली याच्यामध्ये साधारण 1280 पर्यंत, म्हणजे इथं साधारण जर आपण बघितलं तर हा वाढला साधारण 4x 91ची तेजी। त्याच्यानंतर इथे एक क्रॅश आला, 1280चा इंडेक्स खाली आला साधारण 599 पर्यंत। त्याच्यानंतर एक तेजी, ही एक पूर्ण सायकल आहे जी चालली साधारण 1993 पासून ते मेजर टॉप फॉर्म झाला 2000 मध्ये, जो केतन पारेखचा जो किंवा Y2K बूम जो होता त्याचा बस्ट झाला, त्याचा हा टॉप आहे। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 600 ते 1800 म्हणजे इथं तेजी झाली साधारण 3x आणि याला वेळ लागला 93 ते म्हणजे 7-8 वर्ष लागले बॉटम टू टॉप व्हायला। त्याच्यानंतर परत एक क्रॅश झाला जो Y2K बूम बस्ट झाला, तो अमेरिकेतही मंदी आली होती। त्याचा जो बॉटम होता तो होता साधारण 850 आणि मग त्याच्यानंतर मोठी तेजी चालू झाली, ज्याचं कारण होतं चायनामध्ये जे इन्फ्रा बूम आला। तर याचा जो आपण बॉटम बघितला 850 ते साधारण 6400, म्हणजे 6400 आपण कॅल्क्युलेशन करूया, 6400 भागिले 850 म्हणजे साधारण 7.5 पट निफ्टी वाढला। इथं आपण मार्क करूया, म्हणजे निफ्टी किती वाढतो साधारण बॉटम टू टॉप त्याचं आपण कॅल्क्युलेशन करतोय। त्याच्यानंतर 2008ची मंदी आली, 2008 मध्ये निफ्टी खाली आला साधारण 2252 पर्यंत। इथं तुम्हाला आकडा दिसेल, मी याच्यावर कर्सर ठेवल्यावर लो होता 2252। त्याच्यानंतर परत एक तेजी चालू झाली आणि मग कोविडच्या क्रॅशच्या आधी एक टॉप फॉर्म झाला। तर इथं जर आपण बघितलं हा 2250 किंवा 2200 पकडू आपण राऊंड फिगर, आणि टॉप फॉर्म झाला 12400ला, म्हणजे इथेही साधारण आपण जर बघितलं तर 6 पट निफ्टी वाढला। आता 4 सायकल आपण बघितल्या, 4 सायकलमध्ये पहिल्या सायकलला 4 पट, मग 3 पट, मग 7 पट आणि 6 पट, ह्याचं जर ॲव्हरेज आपण काढलं, आता 2020 मध्ये एक बॉटम फॉर्म झालेला आहे। तर तो बॉटम झालेला आहे निफ्टीमध्ये फॉर्म साधारण 7500ला। आता 7500ला जर आपण ॲव्हरेज समजा 6ने जर मल्टिप्लाय केलं, लो आहे 7511,
7,511 गुणिले 6 जर आपण मल्टिप्लाय केलं तर निफ्टी जाईल 45,000 पर्यंत. ही सायकल कधीपर्यंत चालेल? आता टाइमलाईन जर तुम्ही बघितली तर साधारण 7 ते 8 वर्षाची टाइमलाईन असते बॉटम टू टॉप. तर आता बॉटम झालाय 2020 मध्ये, तर 2027, 28, 29 या रेंजमध्ये कधीतरी एक टॉप फॉर्म होईल आणि मग तिथून पुढे क्रॅश होईल. तर कधी होईल ते जाऊ द्या, पण एक मॅग्निट्यूड आपल्याला लक्षात आलाय की 45, अगदी समजा खूपच मोठी तेजी आली तर 50-52,000च्या वर निफ्टी जाणं जवळपास अशक्य दिसतंय या सगळ्या अनालिसिस मध्ये. आपण एक याच्यावर मार्क करूया समजा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर इथं आपण म्हणतोय की आता या कॅल्क्युलेशन नुसार निफ्टी साधारण 50,000 पर्यंत जायला पाहिजे असं आपण म्हणतोय. तर ते आपण मार्क करू. आता टाइमलाईन आहे आपण साधारण 2027 पर्यंत म्हटलंय. आता हा झाला टार्गेटचा भाग. आता प्रश्न काय आहे की आपलं प्रेडिक्शन असं आहे की निफ्टी 45, 40, 45, 50,000 पर्यंत जाईल, तिथे एक टॉप फॉर्म करेल. आणि आपण असं म्हणतोय की आता जे इक्विटी फंड मध्ये जे लोक SIP चालू करणार आहेत किंवा ज्यांनी जस्ट चालू केली आहे त्यांना नेट पुढचे 5 ते 7 वर्ष किंवा कदाचित 10 वर्षही काहीच त्यांना रिटर्न मिळणार नाही, FD पेक्षा कमी रिटर्न मिळणार आहे. आता त्याच्या मागचं लॉजिक ह्याच्यातच आहे. हे थोडंसं 2 मिनिटं खूप महत्वाचं आहे. तर तेजी आपण बघितली तसं क्रॅशही आपण स्टडी केला तर आपल्या लक्षात येईल साधारण निफ्टी टॉप पासून 50 ते 60% खाली येतो. आपण एक 50% खाली येईल असं गृहीत धरू. म्हणजे 50,000ला जरी समजा टॉप फॉर्म झाला तर 50,000 पासून निफ्टी खाली येईल 50%, म्हणजे तो 25,000 पर्यंत. आता याच्यामध्ये अडचण अशी आहे, एखाद्याने समजा इथं लमसम इन्व्हेस्टमेंट केली तरी काय अडचण नाही. समजा म्हणजे लमसम केली तरी नुकसानच आहे, कारण का नेट काहीच पैसे मिळणार नाहीत. पण एस्पेशली SIP वाला जो आहे तो SIP वाला पूर्ण याच्यात झोपणार आहे, इक्विटी वाला. त्याचं कारण असं आहे की आपण आज SIP चालू केली, समजा 2024 मध्ये आपण बसलोय, आपण लार्ज कॅप, ब्ल्यू चिप, स्मॉल कॅप, मिड कॅप कुठल्याही इक्विटी फंड मध्ये, थीमॅटिक मध्ये SIP चालू केली तर आपण आज पूर्ण पैसे टाकत नाही. आपण काय करतो, दर महिन्याला बाय करतो. म्हणजे 24 ते 27, 28, 29 ज्या पॉइंटला इथे टॉप होणार आहे तोपर्यंत आपण प्रत्येक पॉइंटला ऍव्हरेज बाय करत राहणार दर महिन्याला. म्हणजे आपली बाईंग चालू झाली समजा 20,000 पासून आणि आपण बाय करत राहिलो 50,000 पर्यंत, आपली ऍव्हरेज प्राइस येते 35,000 निफ्टीच्या लेवलची आणि निफ्टी खाली येणार आहे 25,000 पर्यंत. म्हणजे नेट मार्केट पुष्कळ डबल होईल. निफ्टी 50,000 पर्यंत जाईल, सेन्सेक्स 1 ते 1.5 लाखापर्यंत जाईल. पण इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये जे लोक आता SIP चालू करतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर हे चाललंय, लोकांना थांबवणं आता मुश्किल आहे, कारण का कोणी सांगणार नाही अनफॉर्च्युनेटली. पण आपण ते अनालिसिस करतोय, आपण लोकांना अवेअर करतोय, कारण का हार्ड अर्न मनी आपला, आपण महिनाभर नोकरी धंदा करून पैसे कमवतो आणि असं इक्विटी फंड मध्ये आपल्याला लॉस झाला नाही पाहिजे. हा आपला हेतू आहे, मनी 9 मराठीचा हा हेतू आहे हा व्हिडिओ करण्यामागे. तर अशा पद्धतीने ऍव्हरेज प्राइस आपली वर असणार आहे, मार्केट त्याच्या खाली येणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला खरे पैसे कधी मिळतील, ज्या वेळेला परत एक कन्सॉलिडेशन होईल इथं आणि मग पुढची तेजी जी चालू होईल त्यावेळेला या सगळ्या लोकांना पैसे मिळतील पण तुम्हाला 7-8 वर्ष काहीच मिळणार नाही. मग तुमच्याकडे पर्याय काय, तुम्ही शांत बसा. आता या फेज मध्ये हा जो फेज आहे पुढच्या 5-6 वर्षाचा क्रॅश होईपर्यंत, तोपर्यंत तुम्ही डेट मध्ये, हायब्रिड मध्ये SIP करा. क्रॅश आला, निफ्टी टॉप पासून 40-50% पडला की मग तुम्ही इक्विटी मध्ये शिफ्ट करा. त्याने तुमची रिस्क कमी होईल आणि तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. तर हा एक पर्याय आहे. किंवा जरी समजा आता इक्विटी मध्ये SIP चालू केली तर एक मनाशी निश्चित हे करून ठेवा, स्वतःला सांगून ठेवा की असा क्रॅश येणार आहे आणि 2030 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये काही रिटर्न एक्सपेक्ट करायचं नाहीये. तुम्ही प्रत्येक लेवलला बाय करत, जसं चढत्या मार्केटमध्ये तुम्ही बाय करत जाल तसं खाली येणाऱ्या मार्केटमध्ये SIP बंद करू नका, कारण तो पोर्टफोलिओ लॉस मध्ये जाणार आहे. त्यामुळे त्यावेळेला घाबरून जाऊन SIP बंद करू नका. कमीत कमी पहिला पर्याय चालूच करू नका आता इक्विटीमध्ये. दुसरा पर्याय जर चालू केली तर 27, 28, 29, 30 त्या रेंज मध्ये कधी ना कधी आपला पोर्टफोलिओ सगळा हेवी लॉस मध्ये जाणार आहे. जरी लॉस मध्ये गेला तरी SIP चालू ठेवा. जेव्हा क्रॅश येईल त्यावेळेला अजून दणकून पैसे टाका आणि मग पुढची जी तेजी येईल, आमचं असं प्रेडिक्शन आहे की 2027, 28, 29 मध्ये एक बॉटम फॉर्म होईल आणि तिथून पुढची तेजी असेल ती त्या वेळेला सेन्सेक्स 4-4.5 लाखाच्या पुढे जाईल, निफ्टी 1.5 लाखाच्या वर जाईल. ती टाइमलाईन आहे साधारण 2037 ते 2042 त्या रेंज मध्ये. मग त्या
पुढच्या टॉपला आपल्याला पैसे मिळतील. तर अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही बॅक टेस्टिंग करा. हे जे आकडेवारी आहे सगळे पब्लिक डोमेन मध्ये आहे, आपण लाईव्ह सगळं बघितलेलं आहे आणि त्याच्या बेसिसवर आपण प्रेडिक्शन करतोय. तर इन शॉर्ट मोरल ऑफ द स्टोरी, सेन्सेक्स 1 लाखाच्या वर जाईल, 1 ते 1.5 लाखापर्यंत जाईल. पण जे लोक आता नवीन इक्विटीमध्ये SIP चालू करतायत किंवा जे शेअर मार्केटमध्ये एंट्री करतायत त्यांच्या आधी काहीही लागणार नाहीये. हे कटू असलं तरी सत्य आहे, हे तुम्हाला आम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. त्या पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी प्लॅन करा आणि म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक मार्केटमधून चांगली वेल्थ क्रिएट करा.